13 फेब्रुवारीला सूर्य हे मकर राशीमधून कुंभ राशीमध्ये जाणार आहे. 17 तारखेला ग्रहण आहे. कसं जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. घरामध्ये गोचर होत आहे. दुसऱ्या घरामध्ये जेव्हा राशी परिवर्तन होतं तेव्हा थोडंसं हे त्रासदायक दाखवतं. 8व्या घराचा स्वामी दुसऱ्या घरामध्ये, शनीच्या घरामध्ये ग्रहण आहे आणि तिथे राहू बरोबर सूर्य यांची युती होणार आहे. तर थोडासा त्रासदायक काही गोष्टी जातील. जर तुमच्या पत्रिकेमध्ये चांगले योग असतील तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील, पण जर नसतील तर थोडासा त्रास तुम्हाला पाहायला मिळेल. तर काय काय होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं तर वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. खूप वेळ असं होईल की तुम्ही रागाच्या भरात लोकांना दुखावू शकता. वाणीमध्ये कडवटपणा खूप जास्त होईल, त्यामुळे तुम्ही पटकन अहंकाराने तुम्ही लोकांना बोलून त्रास समोरच्याला द्याल, पण तो त्रास तुम्हालाच नंतर होईल. कारण वरिष्ठ अधिकारी किंवा अशा लोकांबरोबर तुमची भांडण होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिकली जेव्हा तुम्ही डिसिजन घेत आहात तेव्हा फार विचारपूर्वक करा, कारण इथे धनाची हानी होताना दिसत आहे. गोंधळ होऊन तुम्ही काहीतरी पैसे कुठेतरी गुंतवाल किंवा इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल, घर घ्यायचा किंवा एखादा जमीन घ्यायची असेल किंवा इन्व्हेस्ट काहीही करायचं असेल तर सध्या थोडंसं थांबा. काही गोष्टी तुमच्यासाठी नकारात्मक होणार आहेत, लॉस होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर कालांतराने म्हणजे हा राशीचं 15 मार्चपर्यंत सूर्य इथे असणार आहेत, नंतर तुम्ही करू शकता. पण काही गोष्टी फार सांभाळून करा. जरी करत असाल तर फोकस ठेवा. गुंतवणूक करत असताना स्पेशली डॉक्युमेंट्स नीट रीड करा. काही फ्युचरचा विचार करूनच सगळ्या गोष्टी करा. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही ऐकणार नाही, मनस्ताप जास्त करून घेणार, भांडण होणार. त्यामुळे याही गोष्टीचा आपल्याला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. तब्येतीची काळजी घ्यायची आहे. तब्येत तुम्हाला फार स्वतःची सांभाळायची आहे. शांत राहून मन शांत ठेवून काही दिवस काम करा. नक्कीच चांगले दिवस येतील. उपाय जे सांगितलेले ते आदित्य हृदय स्तोत्र आणि काळे तीळ हे सुद्धा तुम्हाला ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच डोनेट करायचं आहे. पूर्ण मंत्र जो आहे, पूर्ण हा मंत्र आदित्य हृदय स्तोत्र किंवा मंत्र हे तुम्हाला पूर्ण महिना हा करायचा आहे. त्यामुळे नक्कीच